पुढे बोलूयात माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रिपद जे आहे ते जाणार हे जवळपास फायनल झाल्याची चर्चा आणि त्यासोबतच आता मुंडेंच्या पुनरागमनाची ही चर्चा सुरू झाली आहे। पण मुंडेंच्या रिएंट्रीच्या या चर्चेनं बीडमध्ये पुन्हा राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळतंय। नेमकं काय घडतंय पाहूयात। आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वयी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ। अजित पवारांच्या याच विधानानं धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळ पुनरागमनाची चर्चा सुरू झाली आहे। पण या चर्चेमुळे राष्ट्रवादीमध्येच नाराजीही पसरली आहे। धनंजय मुंडेंबाबत अजित पवारांनी संकेत देताच पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले आमदार प्रकाश सोळंके यांनी उघडपणे त्यांची नाराजी जाहीर केली आहे। प्रकाश सोळंके मागील 5 टर्म आमदार आहेत, पण असं असतानाही त्यांच्या मागून आलेले धनंजय मुंडे मंत्री झाले, मात्र सोळंके यांच्या गळ्यात काही वर्षांपासून मंत्रिपदाची माळ पडलेली नाही। आता पुन्हा एकदा मुंडेंच्या मंत्रिमंडळ समावेशाच्या चर्चेनं सोळंकेंच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी स्वपक्षावर टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळालं। मी जर ओबीसी समाजामध्ये जन्माला आलो असतो तर कदाचित मागच मला खूप मोठी संधी मिळाली असती, परंतु दुर्दैवानं मला विचार करून वाटतं की बाबा ठीक आहे, आपण मराठा समाजात जन्मलो हाच आपला दोष असावा। मराठा समाजातील एखाद्या प्रतिनिधीला कॅबिनेट मंत्री केलं जात नाही, बीड जिल्ह्याचं पालकमंत्री केलं जात नाही, समाजाने फक्त निवडणुकीमध्ये तुमच्या पाठीमागं राहावं अशी तुमची अपेक्षा आहे का? प्रकाश सोळंकेंवर पक्षाकडून अन्याय झाल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे आणि त्यामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा मुंडेंविरुद्ध सोळंके असा पक्षांतर्गत संघर्ष तापल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषदेवर जी सत्ता असते त्यामध्ये दादाचा खारीचा नाहीतर सिंहाचा वाटा असतो, पण या पक्षाने वेळोवेळी आदरणीय दादांना आणि मराठा समाजाच्या नेतृत्वाला डावलण्याचा प्रयत्न केलेला आहे। मंत्रिमंडळामध्ये आजकाल आपण पाहतो की कसं विधानसभामध्ये काय हे करतात, पण दादांचं असं आहे की काम रोखठोक असतो आणि त्या रोखठोक कामानं सर्वसामान्य जनतांना दादापासून लाभ मिळतो आणि अशा नेतृत्वाला मंत्रिमंडळामध्ये अजितदादा पवारने संधी द्यावी म्हणून मी एक छोटासा सामान्य कार्यकर्ता विनंती करतो। प्रकाश सोळंकेंच्या या उघड नाराजीनंतर आता अजित पवारांनी त्यांना विचारतो म्हणून त्यांची समजूत काढण्याची तयारी केल्याचं दिसतंय। ओबीसीना आरक्षण आहे का मंत्रिपदासाठी? ते म्हणतात की शरद पवारांपासून मंगळवारी आमची आमदारांची मीटिंग असते त्यावेळेस मी त्यांना विचारेन की काय नक्की आपलं म्हणणं आहे। धनंजय मुंडेंना कमी कालावधीत पक्षात आणि सरकारमध्येही वेगानं मंत्रिपदं मिळाली। जिल्ह्यातील आणि पक्षातील त्यांचं वाढतं वजन हे अनेक नेत्यांसाठी अडचणीचं ठरलं। त्यामुळेच वाल्मिक कराड प्रकरणानंतर मुंडेंची कोंडी झाल्यानंतर अनेकांनी त्यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी केली। पण आता पीक विमा घोटाळ्यातील क्लीन चिटमुळे मुंडेंच्या मंत्रिमंडळात रिएंट्रीची चर्चा जोरदार सुरू आहे। या चर्चेनं बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीत अंतर्गत शहकाटशह सुरू झाली आहे। यावर आता अजित पवार नेमका काय तोडगा काढतात? मुंडेंच्या एंट्रीला ब्रेक लागतो की सोळंकीची समजूत काढली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बीडहून सुरेश जाधवसह शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।